चला फिल्डिंग लावून घ्या सुप्रेमी टीम, लगेच फिल्डिंग लावून घ्या. दिवस थोडासा कमी असतोय, अंधार लवकर पडतो. आपल्याला मॅच आज उरकायच्या, आज फायनल देखील आहे. फायनल नंतर बक्षीस वितरण सोहळा देखील आहे, त्यामुळे थोडी घाई करा. चला बॅट्समन चला. चला बॅट्समन लवकर चला, आपण मॅचला सुरुवात करतो. एका साईडला सोनोरी विले, त्यांच्या विरोधामध्ये शिवप्रेमी पवारवाडी, अशी होणार आपण नक्कीच पाहतोय मॅच. ज्या मॅचला आपण नक्की सुरुवात करणार आहोत, 6 ओव्हरची मॅच. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या, जास्तीचा वेळ घेऊ नका. टीम मीटिंग थोडीशी कमी करा, कारण आज आपल्याला फायनल देखील घ्यायची आहे. चला इथे मात्र आपण नक्कीच सामन्याला सुरुवात करतोय. एका साईडला जर पाहायला गेलं, सोनेरी विले त्यांच्या विरोधामध्ये शिवप्रेमी पवारवाडी, असा होणारा सामना आपण पाहतोय. 2 सलामीची जोडी देखील मैदानामध्ये उतरले, बॉलर देखील आपण रेडी पाहतोय आपल्या मार्कवरती, आणि फिल्डिंग मात्र सजवली गेली आहे. बोला की शेठ, यशराज शेठ. टायमर सेट करा. संघाचे पहिले वैयक्तिक पहिले ओंकार कटके, पहिले ओव्हर टाकतायत ते ओंकार कटके. सुंदर असा मारत म्हणून फसलेला. 1 बॉल 1 विकेट. एज लागून आउट.
करा की न्यू बॅट्समॅन सचिन पवार. संघाचे पहिले वैयक्तिक पहिले शतक टाकतायत ते ओंकार कटके. पहिल्याच बॉलवरती सुंदर अशी विकेट घेतलेली आहे ओंकार पवार यांनी, ओंकार कटके यांनी. पुढील चेंडू ओंकार यांचा, सामना करेल तो सचिन. सुंदर असा मारलेला चौका, 4 धावा. संघाचं ओपनिंग 4 रनांनी. सुंदर असा मारलेला चेंडू सचिन यांनी. पुढील चेंडू ओंकार यांचा, सामना करेल तो सचिन. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, सुंदर असं कमबॅक ओंकार यांचं. पुढील चेंडू ओंकार यांचा, सामना करेल सचिन. सुंदर असा शॉट, तो बचाव क्षेत्ररक्षण, झेल सुटलेला, झेल मिस. पुढील चेंडू ओंकार यांचा, मारण्याच्या नादात काय होते पाहूया. झेल बाद. विजय पवार यांनी सुंदर असा झेल पकडलेला. न्यू बॅट्समन न्यू बॅट्समन तुषार काळे. पुढील चेंडू ओंकार यांचा, सुंदर असा चटकवलेला पाहूया यावरती काय होते. झेल बाद. बाप्पू तुम्ही जा, बाप्पू बाप्पू ऐका थोडं पॉवर प्ले, तुम्ही जा. 2-4 बसले तर आहो. नवीन बॉलर विजय पवार, वैयक्तिक पहिलं. संघाचा दुसरा शतक घेऊन आले ते विजय पवार.
त्यांचा सामना करतील ते बंटी उर्फ नितीन चितकल. टाइम वेस्टेज करू नका. पुढील चेंडू विजय यांचा. हो, मारण्याच्या प्रयत्नात सुंदर असा पुकलेला. पुढील चेंडू विजय यांचा. मारण्याच्या प्रयत्नात नितीन. आऊट दिले. सुंदर मारला होता पण बंटीचं अंग बंटीला झेपलं नाही. अंगाला नाही लागलं का? सॉरी काय झाले? झोप नाही पूर्ण झाली. आयकॉन प्लेयर ओंकार कटके. पुढील चेंडू विजय यांचा. सामना करतील ते बापू. काय करतायत बापू पाहूया आपल्या सोनेरी संघासाठी. पुढील चेंडू विजय यांचा. ओ क्लीन बॉल. बुमरा बुमरा. बापू यांना काही चेंडू समजलेला नाही. न्यू बॅटमॅन शेखर. न्यू बॅटमॅन शेखर. सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन करतायत ते विजय. पहिलं या. पुढील चेंडू विजय यांचा. सामना करतील ते शेखर. मारण्याच्या प्रयत्नात परंतु चकलेला. सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन विजयांचं. देवी पंचक्रोशीतील नामांकित बॉलर म्हणून प्रसिद्ध असलेले विजय पवार. पुढील चेंडू विजय यांचा. हो, सुंदर असा मारलेला चेंडू. पावयावरती किती रन निघतात? एक रन पूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न. 2 पूर्ण. चौकार. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 8. दुसरं शतक चालू. काय होते पाहूया. रनआउटची संधी परंतु हुकलेली. ऋषिकेश काळे. कालच्या लग्नात जास्त जेवण झालेले. लाईव्ह असलं तर आपण काय सुंदर अशी मॅच काल भैया यांनी सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन करून शेवटच्या चेंडूपर्यंत दोन ओव्हर कंप्लीट. धावसंख्या परिस्थिती 9. 5 गडी बाद. संघाचे तिसरे वैयक्तिक दुसरे शतक घेऊन आले ते ओंकार कटके. पुढील चेंडू ओंकार यांचा. सामना करतील ते शेखर. काय करतायत पाहूया शेखर.
आपल्या टीमसाठी. काय झालं अंपायर? चालू करा चालू करा. फायनल आहे आज. पुढील चेंडू ओंकार यांचा. सुंदर असा मारलेला शेखरांनी. षटकार. धाव संख्येत 6 ने भर. धाव संख्या पोस्थिती 15. क्रिकेट आहे, काय बी होऊ शकतं. कालची मॅच बघितली ना 29 मध्ये धुराळा. सोपं काम नाही. पुढील चेंडू. चला चालू करा. पुढील चेंडू ओंकार यांचा. शेखर यांच्यासाठी. सुंदर असा मारलेला. यावरती पाहूया किती रन निघतात. चौकार. सुंदर असा मारलेला आहे शेखर यांनी. चौकार. धाव संख्या 4 ने भर. धाव संख्या पोस्थिती 19. तिसरं शतक चालू. धाव संख्या 19. 5 गडी बाद. सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन शेखर यांच्या बॅटमधनं. सुंदर असा मारलेला. यावरती पाहूया किती धावा निघतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट. मिस फिल्डिंग. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. 2 धावा कंप्लीट. धाव संख्येत 2 ने भर. धाव संख्या पोस्थिती 21. 5 बाद 21. तिसरं शतक चालू. पुढील चेंडू ओंकार यांचा. तुषार बापू जाधव यांचं आगमन. आयकॉन प्लेयर. पुढील चेंडू ओंकार यांचा. शेखर यांच्यासाठी. मारण्याच्या नादात परंतु फुकलेला. सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन. कमबॅक. आता हे स्वीकारले वाटतं. पुढील चेंडू ओंकार यांचा. मारण्याच्या नादात रिव्हर्सचा प्रयत्न परंतु फुकलेला. पाच बाद 21. तिसरं शतक चालू. पुढील चेंडू ओंकार यांचा. मारण्याच्या नादात फुकलेला. यावरती पवार संधी नाही. हे शतक संपलं. 3 शतकानंतर धावसंख्या 21. 5 बाद 21. पुढील चेंडू विजयांचा. वैयक्तिक दुसरं संघासाठी 4थं शतक घेऊन आले ते बुमरा. विजय पवार काय करतात पाहूया. ते विजय पवार आपल्या संघासाठी. मारण्याच्या नादात परंतु हुकलेला. सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन विजय पवार यांच्या बॉलिंग मध्ये.
पुढील चेंडू विजय पवार यांचा मारण्याच्या नादात परंतु हुकलेला. सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन विजय पवार यांच्या कडून आपल्या टीमसाठी. पुढील चेंडू विजय यांचा मारण्याच्या नादात परंतु हुकलेला. 21 रन. चौथं शतक चालू. 5 बाद 21. पुढील चेंडू विजय पवार यांचा सुंदर असा चटकवलेला पायावरती. किती धाव निघतात? 1 धाव कंप्लीट. धाव संख्या 1 ने भर. धाव संख्या पोचते 22. 5 बाद 22. पुढील टॉस तुषार बाप्पू जाधव यांच्या हस्ते होत आहे. जानताराजा दिवे वर्सेस शंभूराजे प्रतिष्ठान दिवे. 6 ओव्हरचा सामना होणार आहे. सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन. जानताराजेने टॉस जिंकलेला आहे. पुढील चेंडू विजय यांचा मारण्याच्या नादात परंतु पुकलेला. सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन. हे शतक संपलेलं आहे. 4 षटकानंतर धावसंख्या 22. 5 बाद 22. पुढील चेंडू प्रवीण यांचा. ओ झेलबाद. सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन प्रवीण यांचं. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 5 वर्षात घेऊन आलेले ते प्रवीण. पुढील चेंडू प्रवीण यांचा. न्यू बॅटर नेम बाप्पू. बॅट्समनचं नाव काय? बाप्पू ऋषिकेश. घेतला. जानताराजेने टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग घेतलेली आहे. 6 षटकाचा सामना होणार आहे. पुढील पुढील चेंडू प्रवीण यांचा ऋषी यांना. सुंदर असं क्षेत्ररक्षण मानसिंग यांच्या आपल्या संघासाठी. नावाजले गावाजलेले प्लेयर मानसिंग गायकवाड. मोठा अनुभव आहे मानसिंग यांना. पुढील चेंडू प्रवीण यांचा. शेखर यांना. पुढील चेंडू प्रवीण यांचा. शेखर यांना सुंदर असा टोलवलेला चेंडू गॅप मध्ये पावयावरती अडवलेला. नैसर्गिक अडथळ्यामुळे आडलेला आहे चेंडू. 1च धाव. चार मिनिटं राहिलेले आहेत आपल्याकडे. 4 मिनिटात ही ओव्हर आणि पुढली ओव्हर झाली पाहिजे. पुढील चेंडू प्रवीण यांचा. वाईड.
झेंडेवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल शेठ यांचं आगमन झालेले. पुढील चेंडू प्रवीण यांचा मारण्याच्या नादात पावयावरती मिस फिल्डिंग. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 25. 6 बाद 25. 5वं शतक चालू. पुढील चेंडू सुंदर असा चटकवलेला पावयावरती. किती धावा निघतायत ते. षटकार. शेखर यांनी सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन केलेलं आहे आपल्या टीमसाठी. धावसंख्या 6 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 31. 6 बाद 31. पुढील चेंडू प्रवीण यांचा शेखर यांना मारण्याच्या नादात फुकलेले. सुंदर असं कमबॅक प्रवीण यांचं. 5 ओव्हर 31. एकतीस 5 ओव्हर 31. पुढील चेंडू सुंदर असा चटकवलेला. यावरती पावे किती धावा निघतायत ते. सुंदर असं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर. सुंदर असं क्षेत्ररक्षण. आपल्या टीमसाठी 2 रन वाचवलेले आहेत. धावसंख्येत 2 ने भर. पुढील चेंडू सुंदर असा मारलेला. पायावरती किती धावा निघतात ते. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे मानसिंग गायकवाड यांनी. बोललो होतो मागाशी मोठा अनुभव आहे त्यांना. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 35. पुढील चेंडू मारण्याच्या नादात पायावरती 1 धाव कंप्लीट. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 36. शेवटचं शतक. 3 बॉल बाकी. पाहूया 3 बॉलात किती रन निघतायत. दोन मिनिटं राहिलेच पुढे. पुढील चेंडू सुंदर असं मारलेलं. यावरती पाहूया थोडेसे मिस झालेले आहेत मानसिंग. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव. बघा चेक करा. एक शॉट आहे. शॉर्ट रन आहे एक. ठीक आहे बघा चेक करा. आउट आहे. धावसंख्या 1 पण नाही आता. केलाय रन नाही आताचा 1 पण. 36 रन. थांबा 1 मिनिट. 36 बरोबर. 36च होता स्कोअर. आताचे रन धरलेले नाहीत. अन्याय नाही होणार कोणावरती ओंकार. टेन्शन घेऊ नको.
पुढील चेंडू मारण्याच्या नादात फुकलेला. शेवटचा चेंडू सुंदर असं मारल्यावरती पाहूया झेल होतोय का काय होते ते. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव पूर्ण. चौथ्या धावेचा प्रयत्न. अंपायर आता आउट आहे कारण आउट. वरती चेक करा वरती आउट आहे का. थांबा चेक करतात. तीन रन. आउट नाही वर. आउट दिलाय खाल्ला. चौथ्याला आउट झालाय. 3 रन आहेत. चौथ्याला आउट झालाय. चौथ्याला मिस फिल्डिंग झाल्यामुळे चौथ्याला आउट झालाय. गडबडू नका. 40 टू विन. 6 ओव्हरमध्ये 40 रन करायचे. पवारवाडी टीमला कंपल्सरी चेस. सोनारी टीम आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. बाप्पू क्षेत्ररक्षण लावून घ्या. टाइम लावलेला आहे बाप्पू. चला 40. 6 ओव्हर 40. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे सोनेरी टीम. टाइम चालू झालेला आहे. सोनेरी टीम टाइम चालू झालेला आहे. पवारवाडी संघ आपले मानाचे 2 फलंदाज मैदानात दाखल करा. बापू बॉल टाकाय चालू केल्यावर टायमिंग लावणार आहे. टेन्शन घेऊ नका. अन्याय होणार नाही तुमच्या. जीवाचं रान करून आपल्या संघासाठी फिल्डिंग लावतायत ते बापू. फलंदाज लावून द्या पवारवाडी. ओंकार कटके चला. पहिले 2 मानाचे फलंदाज ओंकार कटके, स्वप्नील पवार आपल्या पवारवाडी टीमसाठी काय करतायत पाहूया. सोनोरी वर्सेस पवारवाडी चालू सामना.
वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं शतक घेऊन आलेले आहेत ते अजित काळे, नामांकित बॉलर. सगळ्यात जास्त बोली लागलेले 550 पॉइंट अजित काळे. स्पीडअप करा, स्पीडअप. वैयक्तिक पहिलं
हो सांगा जरा काय काय किती काय. 24 बॉल मध्ये 23 रनांची गरज. 2 ओव्हर 17. धावसंख्या पोहोचते 17. बिनबाद 17. 24 बॉलात 23 रन. अण्णा सोमनाथ अण्णा थोडस थोडस सहकार्य करा अण्णा. पुढील चेंडू अजित यांचा. सुंदर असा चटकवलेला चेंडू पावयावरती काय होतंय. एकदा पूर्ण. बंटी यांनी सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं. 2 धावा पूर्ण. नो बॉल. एकोणीस धावा दापल कबड्डी. फुल टॉस. इथे मात्र आडेवेडले भटका क्षेत्ररक्षक आहे तिथे. वन बाउन्स. चेंडू आडवला जाईल. सुरेख फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडू मात्र नक्की आपण पाहायला आढळलेलं. विशालची सुंदर फिल्डिंग आपण पाहतोय. आलेली एक सिंगल. 3 धावा मात्र आपल्या संघासाठी वाचवल्यात. 20 धावा दापल कबड्डीत. अजून 20 बनवायच्यात. पहिल्या 20 बनवल्या गेल्यात. अजून 20 धाब्यांची गरज आहे. 21 चेंडू आणि 20 धावा. इथे देखील आपण पाहतोय भटका खेळलाय आणि चेंडू जाईल सीमा आरशीच्या बाहेर. चौकार. 4 धावा. चोवीस धावा दापल कबड्डी आहे. इथे मात्र आपण सुंदर फटका ओमकार यांच्या बॅट बंद नक्कीच पाहतोय. 16 धाब्यांची गरज आहे. 20 चेंडू आणि 16 धाबा. मागे खेळणारे खेळाडू विनंती आहे आपण मॅच लाईव्ह करतोय थोडं सहकार्य करा. इथे मात्र आपण नक्कीच पाहतोय बॅट फिरवली जाईल परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉल. 5 सामना महत्वाचा आहे. युट्यूब लाईव्ह आणि दोन्ही संघ नक्कीच सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करतायत. थोडं सहकार्य करा. इथे मात्र भटका बसला. चेंडू उभे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले पण बाहून चेंडू अडवलाय. फेकी केली जाईल. तिथे मात्र आलेली फक्त आणि फक्त एक सिंगल. षटक मात्र संपलं जाईल. तिसरं 3 षटकांचा खेळ संपला. ओव्हर संपली आहे सर. 1 मिनिट चेक करतो. एक चेंडू बाकी आहे. 26 धावा दापल कबड्डी आहे. 14 धाब्यांची गरज आहे. फुलटॉस समोरच्या व्ही शेप मध्ये चेंडू दन 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 करत सीमा आरशीच्या बाहेर. चौकार. 4 धावा. 3 षटक संपले. 30 धावा दापल कबड्डी आहे. शेवटच्या 18 चेंडू मध्ये 10 धाब्यांची गरज आहे. 18 चेंडू आणि 10 धाबा. पुढील दोन्ही टीम रेडी राहा. आपण लगेच पुढील मॅचला सुरुवात करणार आहोत. चला बा टाइम चालू आहे. थोडी घाई करा.
30 धाबा दाखल कबड्डी षटक मात्र आपण मात्र चौथं सुरू होईल. सचिन गोलण्याच्या मार्कवर आले. स्ट्राईक हँडला आपण नक्कीच पाहतोय ओमकार. पहिला चेंडू हा फटबार फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडूने उंची प्राप्त केली आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती राहिला, इथे गडबड झाली आहे, कलेक्शन होत नाहीये आणि त्यावरती आपण नक्कीच पाहिलं तर 2 धावा ज्या मात्र पळून पूर्ण होत आहेत. बत्तीस धाबा दाखल कबड्डी शेवटचे 17 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज आहे. आता मात्र नक्कीच धाबा कमी बनवायच्यात. ओमकार आणि स्वप्नीलची सुंदर बॅटिंग आपण नक्की दुसऱ्या डावामध्ये पाहिली, एकही गडी बाद नाही आहे आणि नक्की धावा मात्र 32 आहेत. इथे मात्र फटका सुरेख, क्लास क्लास आणि क्लास, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार 6 धावा आहेत. 38 धाबा धाबाने 2 धाब्यांची गरज आहे. इथे चेंडू खोदून काढलाय, गॅप आहे, डिपला खेळाडू असतील तिथे, चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, चौकार आलाय, विजयी चौकार. विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत संघाला पुढील मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. चला पुढील टीम ज्यांची फिल्डिंग आहे लगेच फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ घ्यायचा नाही, लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. तर बॅट्समन देखील आपण लगेच पाठवायचे. झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ओमकार कटके ठरतायत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. चला ओमकार या आणि त्यांना मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी सन्माननीय श्री योगेश बाळा काळे, उद्योजक, युवा नेते, भाजपा या मानून विनंती करतो. आपण नक्कीच मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी यायचंय. झेंडेवाडी गावचे तंटमुक्ती अध्यक्ष सन्माननीय विठ्ठल शेठ, आपण देखील मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी यायचंय. दोन्ही मान्यवरांना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चला ओमकार मॅन ऑफ द मॅच घ्यायला यायचंय. नक्कीच ज्या मान्यवरांच्या असते नक्कीच मॅन ऑफ द सिरीज साठी नक्कीच सौजन्य सन्मान्य योगेश बाळा काळे, उद्योजक व युवा नेते, भाजपा विनंती, आपण देखील यायचे. आपल्या हस्ते आपण नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. त्याचप्रमाणे झेंडेवाडी गावचे नक्कीच तंटमुक्ती अध्यक्ष सन्मान्य विठ्ठल शेठ झेंडे, आपण विनंती, आपण देखील यायचंय. चला फिल्डिंग लगेच फिल्डिंग लावून घ्या. टीम त्यांची फिल्डिंग आहे, त्यांनी लगेच फिल्डिंग